सोलापूर शहरातील आरोग्य, नागरिक सुविधा आणि मूलभूत गरजा पुरवण्याबाबत महानगरपालिका प्रशासन पाठीशी घालत आहे, म्हणून सदर समस्या त्वरित सोडवा अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक विष्णू महाराज कारंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। जय महाराष्ट्र, नमस्कार। सोलापुरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिक सुविधा, नागरिक समस्या, मूलभूत गरजा, स्वच्छता, आरोग्य या महत्त्वाचे असलेले समस्या गेल्या 4 ते 5 महिन्यापासून महानगरपालिका प्रशासन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचं कारण दाखवून पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे। त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले। आरोग्याचा तर बोजबारा झालेला आहे, स्वच्छता तर पूर्ण कुठं दिसत नाही आणि कधीही जा निवडणुकीचं कारण दाखविलं गेलेलं आहे। महत्त्व या ठिकाणी सोलापूर शहराच्या नागरिकांना वाचवणं आणि त्याचबरोबर त्यांचं जीवनमान उंचवणं, त्यांना नागरिक सुविधा पुरविणं हे महानगरपालिकेचं काम आहे। पण या बाबतीमध्ये जे दिरंगाई, ते दुर्लक्ष किंवा ज्याप्रमाणे त्या प्रश्नाकडे पाहिलं जातं हे लक्षात घेता महानगरपालिका केवळ टॅक्स वसूल करणं आणि बाकीचे कामं करणं आणि नागरिकांना कुठल्याही सुविधा न पुरवणं या कामामध्ये तरबेज दिसून येते। म्हणून काल दिनांक शनिवार रोजी या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये 7 डिसेंबर रोजी बैठक झाली आमच्या समितीची। त्या बैठकीमध्ये ठरलं की बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माननीय मनपा आयुक्त मॅडमना भेटण्याचा, त्याचबरोबर त्या निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयानुसार 11 डिसेंबरला 4 वाजता महानगरपालिकेमध्ये धडक मारणार आहोत आणि यासाठी सर्व नागरिक बंधू भगिनीने आपल्या समस्या आपण सोडवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।